आदिवासींसाठीच विभाग, पण भरतीत आदिवासींनाच डावलले. आदिवासी समाज विचारतोय प्रश्न. चौकीदार पदभरती जाहिरात आदिवासींसाठी शून्य जागा. आदिवासी संघटना आक्रमक. आदिवासी विकास भवन नाशिक येथे निवेदन. भरती रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया 2026 मधील चौकीदार गट ड पदाच्या जाहिरातीत अनुसूचित जमाती आदिवासी उमेदवारांसाठी एकही जागा राखीव न ठेवल्याने आदिवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही भरती प्रक्रिया पेसा कायद्याचे उल्लंघन करणारी असून आदिवासी उमेदवारांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप करत चौकीदार गट ड पदाची भरती तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात बिरसा फायटर्स, आदिवासी युवा संघटना, आदिवासी युवा सेना, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद आदी संघटनांनी आदिवासी विकास भवन नाशिक येथील आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. भरती रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांची जाहिरात 2025-26 दिनांक 27 एप्रिल 2026 नुसार चौकीदार गट ड पदाची एकूण 416 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रमशाळेतील कर्मचारी भरती प्रक्रिया पेशा कायद्यानुसार 100% अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी असणे आवश्यक आहे. मात्र या भरती प्रक्रियेत चौकीदार गट ड पदासाठी अनुसूचित जमातीसाठी 0% आरक्षण दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्काच्या राखीव जागांवर गदा येत असून ही भरती प्रक्रिया आदिवासी आरक्षण नाकारणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनाने स्पष्ट केले आहे की आदिवासींसाठी राखीव असलेल्या पदांवर अन्य प्रवर्गांना संधी देणे हे अन्यायकारक असून पेसा कायद्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारे आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करून नव्याने आदिवासी उमेदवारांना न्याय देणारी जाहिरात प्रसिद्ध करावी. यावेळी विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.